दुसऱ्यांदा झालेलं सी सेक्शन म्हणजे सीझरने झालेली डिलिव्हरी आणि त्यानंतर मला सतत विचारण्यात आलेला एकच प्रश्न की ताई तू वजन कसं कमी केलंस, काय डाएट करतेस, जिम लावलीस का, तुझं वजन आत्ता किती आहे, पहिला किती होता. तर 9व्या महिन्यात माझं 84 किलो वजन होतं. त्यानंतर आत्ता मी आहे 55 किलोची. तर आता तुम्ही माझा फोटो पाहतच आहात की माझी किती गाल गबगबीत आहेत, एकदम वजन वाढलेलं आहे. आता हे जे फोटोज आहेत हे आहे माझं बाळ झाल्यानंतरचे. तर काही बाळ झाल्यानंतरचे फोटोज मी तुम्हाला ते दाखवत आहे, त्यावरून तुम्हाला माझं आत्ताचं वजन कळेल की किती डिफरन्स झालेला आहे. हाईट आहे 5 फूट 4 इंच. त्यामुळे ना जरा जाडही झाली तर एवढं काही वाईट वाटत नाही. परंतु कसं असते ना, आपल्या पार्टनरला आपण शोभलो पाहिजे. त्यामुळं मला कायम वाटायचं की नको, जाड नको, असं नको, तसं नको. आणि कुठेतरी जॉब जॉईन करायचा आहे. पुन्हा हे डोक्यात ठेवूनच मी माझं वजन कमी करायचं ठरवलं. तर पहिल्या बाळाचे 6 महिने मी काहीही केलेलं नाही आहे. फक्त एकच गोष्ट नित्य नियमाने केले, ती म्हणजे सकाळी उठून गरम पाणी पिणे. हे मी 6 महिने काय, इवन मी आत्ताही करते. आणि 6 महिने मी कंटिन्यू बाळ झाल्यानंतर गरम पाणी सकाळ दुपार संध्याकाळ, अजिबात थंड पाण्याचा इंटेक केलेला नाही. म्हणतात सीझर झाल्यानंतर पोटाला काही बांधायला चालत नाही, पण असं काही नाही आहे. एक 15-20 दिवस झाले ना की आपण पोटाला एक सुती कापड बांधू शकतो. त्यामुळं आपलं पोट बाहेर सुटत नाही. पण कुठलीही गोष्ट करत असताना पहिला डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा. मी माझ्या दोन्ही डिलिव्हरीमध्ये डॉक्टरांचा सल्ला घेऊन पोटाला आजीचं लुगडं असतं ना सुती, ते बांधले होतं. तर आता हे माझं रोजचं रुटीन आहे, जे म्हणजे मी रोज डाएटमध्ये काजू बदाम मनुके इन्क्लूड करत असते. अजून काही ड्रायफ्रूट असेल तर ते पण घेते, पण माझ्याकडे सध्या हेच आहे. गरम पाण्यामध्ये मध आणि लिंबू टाकून मी हे कंटिन्यू पिते, रोज काहीही झालं तरी. आता या काही एक्सरसाइज आहेत, ॲरोबिक्स एक्सरसाइज, जे आपण घरामध्ये करू शकतो. फक्त अर्धा तास आपल्याला रोज हवा आहे. तर हे तुम्ही नक्की बघा. आणि ह्याची लिंक जी आहे, म्युझिकची लिंक, मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. हा यूट्यूबवरचा व्हिडिओ आहे आणि हा मी पहिल्या डिलिव्हरीला सुद्धा फॉलो केला होता. मी खात्री देते तुम्हाला हे केल्यानंतर कुठेही जायला लागणार नाही, कुठलाही डाएट फॉलो करायला लागणार नाही. तुम्ही जे काही असेल ते सगळं खाऊ शकता. Preparation for bonbons. Just learn the footwork. Just a footwork. Keep those feet moving. Your full body is active right now. You're doing the arm wipes with the travel. And one more. We're going to learn a new move, breakpoint, starting from the right, going to the left. Right and left. Recline and jump. 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 We're going to add a clap. 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 Don't slow down. Keep the energy up. We're going to add a shimmy and a clap. Enjoy it. Shimmy. We're going to do the speed bang now. Faster, guys. As fast as you can. Step forward. This is the time we breathe, we relax, feel good about ourselves. Starting the sexy sway with a fast pelvic thrust. Pelvic thrust.
to feel and bump. Feel and bump. Feel and bump. Feel, bump. Feel and bump. Feel and bump. Belly swing. And bump. Swing again. And bump. One more time. Going into step ball. Easy. Are you feeling those muscles move? Slap. Clap. Slap. Clap. This is the fun one. Come on, guys. Put in energy. This is to tone your arms. Roll, 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 roll. We do another circle. Feel the groove. Having fun, guys? Jump. Go, guys. Break free. तर मंडळी, तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच असेल ना, जो तुमच्या मनात आलेल्या प्रश्नाचं मी उत्तर देते की मी ह्या कुठल्या म्युझिकवरती डान्स करत आहे. तर हे बिपाशा बासूचा 10 वर्षापूर्वीचा एक व्हिडिओ आहे, जो भरपूर म्हणजे जवळपास 10 ते 12 करोड लोक फॉलो करतात ह्या रुटीनला. तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, नक्की जाऊन तिथे चेकआउट करा. आणि जवळपास 15-15 मिनटाचे 2 सेक्शन घेऊन हा असा मस्तपैकी घाम आलेला. आता मी आंघोळ करणार, फ्रेश होणार. चला तर मग भेटूया लवकरच. जर तुमच्या मनामध्ये या व्हिडिओ रिलेटेड काहीही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून विचारा.